तर मित्रांनो, आता आपली ही जी पल्सर आहे ही खरंच विकायची आहे की नाही विकायची, हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की विकायची असेल तर काय विकायची आणि विकायची नसेल तर का नाही विकायची. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. आणि चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण. नमस्कार मित्रांनो, शंभू ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपला आज व्हिडिओ आहे आपल्या 15 वर्ष जुनी पल्सर आहे आपली, तिच्यावर मी आज व्हिडिओ बनवतो आहे छोटासा. खूप सुंदर गाडी आहे. मी 2010मध्ये ही गाडी घेतली होती दिवाळीच्या दिवशी. 2010 मॉडेल आहे आणि गाडीची कंडिशन तुम्ही बघताय समोर. 15 वर्षापासून गाडी वापरतो आहे मी ही. आता थोडासा कलर फिक्का झाला आहे तिचा. मग आता 15 वर्षानंतर एवढं चांगल्या कंडिशनमध्ये गाडी ठेवलेली आहे मी. हे बघा, असं व्हाईट व्हाईट झालेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी, कलर डाऊन झाला आहे तिचा. पण पूर्ण गाडी ओरिजिनल आहे. अजून मी कुठल्याही प्रकारचीचं बदललेलं नाही. आता हे जे पॅनल जे आहेत ना, अजून गाडीची पूर्ण ओरिजिनल आहे. कुठलाही पॅनल मी बदललेला नाही. हे बघा, आता हा आरसा आहे ना, इथून तुटलेला आहे, पण मी एमसी लावून बसवलेला आहे. कारण मला आहे ना बदलायचं नव्हतं गाडीचं कुठलीच सामान जे आहे ओरिजिनल ते बदलायचं नव्हतं. हे आरशेसुद्धा 15 वर्ष जुने आरशे तुम्ही बघा. खूप चांगली क्वालिटी आहे बजेटच्या गाडीची या पल्सरची. आणि 2001मध्ये ही गाडी लॉन्च झाली होती. त्यावेळेस या गाडीची खूप क्रेज होती आणि आज पण आहे. आज पण पल्सरचं मार्केट कमी नाही झालेलं. आणि त्यावेळेससुद्धा पल्सर ज्यावेळेस 2001मध्ये नवीन आली होती ना, त्यावेळेससुद्धा तरुणाईमध्ये एक नंबर छाप पाडली होती या गाडीने. कारण त्यावेळेस 150 cc मध्ये खूप चांगल्या प्रकारची गाडी होती. आणि हिला आज पण खूप पिकअप वगैरे खूप चांगलं आहे. घेतलं होतं 2010ला घेतली होती. याच्यामध्ये आता बरेचसे चेंज आहे. जे 2001मध्ये होती त्याच्यानंतर याच्यात डिजिटल मीटर वगैरे आलं आणि हँडल वगैरे सगळं असं चेंज आलं. आणि पिकअप त्यावेळेससुद्धा जेवढा होता तेवढा आज पण पिकअप आहे गाडीला. पिकअपमध्ये कुठलाही चेंज होऊन दिला नाही, कारण मी वेळेत गाडीची सर्व्हिसिंग करतो. कारण गाडीची सर्व्हिसिंग ही फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही गाडीचा मेंटेनन्स वेळेत केला, सर्व्हिसिंग व्यवस्थित केली तर गाडी चांगली राहते. आता मी तुम्हाला सांगतो, मी याच्यात काही चेंज केलं आहे इंजनमध्ये. तर इंजनमध्ये मी 10 वर्षानंतर मी गाडीचं इंजनमध्ये टायमिंग चेंज आणि क्लच प्लेट बदलली होती. ती पण का बदलली तर भरपूर जुनी झाली, खराब झालेली नव्हती, तरी पण मी ती बदलली. आता आपल्या गाडीचं किलोमीटर झालेलं आहे तुम्हाला सांगतो. इथं थोडंसं कॅमेरा फोकस नाही करत, 1 मिनटं. अजून स्पीड मीटरसुद्धा आपलं क्लिअर चालू आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही स्पीड मीटरमध्ये. हे बघा, सगळं व्यवस्थित चालू आहे. 78,424 किलोमीटर आपली गाडी झालेली आहे. अजून हेडलाईट वगैरे सगळं क्लिअर चालू आहे. पण आता थोडेसे लाईट आहे ना अशी पिवळी पडली, तेवढं उजेड नाही आहे, पण मग अजून ओरिजिनल आहे. गाडीचा वापर माझा खूप चांगला आहे. एक हाती वापर आहे. माझी गाडी मी कोणाच्या हातात देत नाही. माझा खूप जीव आहे माझ्या गाडीवर. कारण खूप मेहनतीने मी ही गाडी घेतली होती. माझ्या आयुष्यातली जी सुरुवात झाली ह्या माझ्या पल्सरपासूनच झाली. कारण खूप खर्च म्हणजे पैसे गोळा करून कष्ट करून मी ही गाडी घेतली होती आणि तितकीच प्रेमाने मी ही गाडी आत्तापर्यंत वापरलेली आहे. आणि आज पण मी आता गाडी दुसरी घेतली मी, पण माझा तेवढाच जीव आहे आज पण या गाडीवर. आणि मी ही गाडी आज पण वापरतो आहे. आणि मी कधी ही गाडी विकणार नाही आहे. शेवटपर्यंत ही गाडी मी वापरणार आहे. जोपर्यंत चालते तोपर्यंत ती माझ्याजवळच राहणार आहे. बघा, अजून नाही, एकदम क्लिअर आहे, गाडीला कुठेही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला मी सांगत होतो, आता हे जे चिमटा आहे ना, हा चासीचा, तो इथं सडला होता. ही पूर्ण एक साईड सडली होती. पण मी याला काय केलं, चांगल्या प्रकारे वेल्डिंग मारून तिला सपोर्ट देऊन घेतला. अजून चॅसीचा जो चिमटा आहे तो सुद्धा आपलं ओरिजिनल आहे, कारण मी बदलला नाही, मला बदलायचं नव्हतं काही गाडीमध्ये विशेष. आणि चेन पॉकेट जे टायमिंग चेंज आणि क्लच प्लेट बदलली मी गाडीची. कारण मला असं वाटलं की बरेच दिवस झाले गाडी आता जुनं झाले तर आपण बदलून टाकू. आणि थोडासा पिकअप कमी पडला होता. तर कार्बोरेटरमध्ये आहे ना एक रबरी काहीतरी वायसर टाईप राहतं. मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल तुम्हाला.
याचं नाव मला लक्षात नाही येते, तुम्ही गुगलवर चेक करा. हा लय मोठा पार्ट आहे तुमचं. ज्यावेळेस गाडीचं पिकअप कमी होईल ना त्यावेळेस तुम्ही क्लच प्लेट नाही बदलायची, त्यावेळेस हे जे रबर आहे ना हे चेक करायचं. याच्यामुळं गाडीचं पिकअप डाऊन होत राहतो, लक्ष ठेवायचं. कारण मी ज्या फिटर का गाडी रिपेअरिंग करतो ना, खूप चांगला फिटर आहे तो. त्याने गाडीचा राऊंड मारल्या त्याच्या लगेच लक्षात आलं गाडीचा प्रॉब्लेम काय आहे. त्यावेळेस मी क्लच प्लेटचं बोललो होतो, पण त्याने क्लच प्लेटचा प्रॉब्लेम नाही आहे, कार्बोरेटरचा जो रबर आहे तो खराब होतो. कारण त्याला गाळी पडली होती आणि कट झाला होता. तो कट झाल्यानंतर आहे ना गाडीचा पिकअप डाऊन होतो. आणि मी ते रबर बदलल्यानंतर गाडीचा पिकअप आजही नव्या गाडीसारखा आहे. आजही 100-110पर्यंत गाडी आरामशीर जाते. खूप स्मूथ गाडी, सस्पेन्शन खूप चांगलं आहे आणि गाडीचा आवाज वगैरे एकदम कमी आहे, अजिबात आवाज येत नाही गाडीचा, स्मूथ चालते. आणि आजही मार्केटमध्ये ही गाडी नंबर 1 चालते. बरेचसे आता पल्सर आहेत, काही आता 150 cc, काही कंपनीने 125 cc काढल्या. आणि जर ॲव्हरेजचा विषय घेतला तर त्यावेळेस मला 50-55 ॲव्हरेज द्यायची. आता साधारण 35-40पर्यंत ॲव्हरेज देते गाडी. पण ठीक आहे, आता एवढ्या वर्षानंतर इंजिन थोडंसं हे होतंच नाही का कमी, तर तेवढं ॲव्हरेज चांगलं आहे, काही अडचण नाही. कारण इंजिन पण मोठं आहे आणि आपण चालवताना काही एवढं कमी चालवता नाही, ती सहज 80-90वर तर इझी जाते गाडी. तर तुमच्याकडे अशी पल्सर असेल तर तुम्हाला तिचा अनुभव असेलच, आणि असेल तर चांगली जपून ठेवा. खूप चांगली गाडी ही. आणि जो माणूस पल्सर चालवतो ना त्याला दुसरी गाडी लवकर आवडेलच असे भरोसा नाही. आता मी दुसरी घेतलेली बजाजची डॉमिनारच घेतलेली आहे 250 cc, पण हिच्यामध्ये जे कम्फर्ट आहे ते तिच्यामध्ये नाही आहे. ही गाडी खूपच असे म्हणजे ड्रायव्हिंग पोझिशन खूप चांगली आहे हिची. तर मग नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माझी 15 वर्षे जुनी पल्सर कशी वाटली तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.